हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, महावितरण एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपण सध्या कॉर्पोरेट अकाउंटिंग मधील एक महत्त्वाचा टॉपिक आपण सुरू केलेला आहे, तो म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स। पण मागच्या व्हिडिओमध्ये शेअर्सचे बेसिक पॉइंट्स बघितले आणि टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल बघितले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ शेअर्स। हा इश्यू ऑफ शेअर्स मधील महत्त्वाचा पॉइंट आहे। तुम्हाला माहिती पाहिजेत की शेअर्सचे प्रकार कोणते। आता तुम्हाला जर समजा प्रॉब्लेम मध्ये दिलं रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स किंवा कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, तर तुम्हाला माहिती पाहिजे याचा मीनिंग। हा झाला एक अकाउंटचा भाग म्हणून। आणि कंपनी लॉ मध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे टाइप्स ऑफ शेअर्स। ठीक आहे, कंपनीज ऍक्ट 2013 हा एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे आणि त्याच्यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे टाइप्स ऑफ शेअर्स। ठीक आहे, मग टाइप्स ऑफ शेअर्स याच्यावर तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो। महत्त्वाचा पॉइंट आहे, त्यामुळे तो मिस करू नका। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की पाठवा। त्याच्यामुळे मला कळतं की कोणत्या विषयाचे कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायला पाहिजे। ठीक आहे, व्हिडिओ अपलोड करते खरंच ते विद्यार्थ्यांना युजफुल आहेत का नाही, तर हे तुमच्या कमेंट्सवरून कळत असतं। त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी एक कमेंट्स त्याला पाठवत जा। ठीक आहे, तर जास्त वेळ वाया न घालवता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। शेअर्स म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे शेअर्स। ठीक आहे, जे व्यक्ती कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवत असतात किंवा कंपनीचे शेअर खरेदी करत असतात, तर त्या व्यक्तीला काय म्हणतात, त्याला म्हणतात शेअर होल्डर। आणि शेअर्स विकून कंपनीने गोळा केलेलं भाग भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल। ठीक आहे, तर हे इश्यू ऑफ शेअर्स मधले काही बेसिक पॉइंट्स आहेत। तर पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे पॉइंट्स बघितलेले आहेत। तर आज आपण बघू टाइप्स ऑफ शेअर। टाइप्स ऑफ शेअर्स कोणते आहेत, तर टाइप्स ऑफ शेअर्स दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स। ठीक आहे, इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग, प्रिफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग। ठीक आहे, कॅपिटल इज अ ब्लड ऑफ बिझनेस। कॅपिटलला काय म्हणतात, ब्लड ऑफ बिझनेस। ठीक आहे, कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी, मग तो व्यवसाय छोटा असो मोठा असो, कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, कॅपिटल असतं। मग हे कॅपिटल एकल व्यापारी संघटनेमध्ये, भागीदारी संघटनेमध्ये भागीदार किंवा मालक त्यांच्या व्यवसायाला लागणारं कॅपिटल हे त्यांच्या ओन पॉकेट मधून इंट्रोड्यूस करतात किंवा व्यवसायात भांडवल ते त्यांच्या ओन पॉकेट मधून गुंतवतात। ठीक आहे, मग ते त्यांच्या नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून कर्ज घेतात किंवा त्यांची स्वतःची काही इन्व्हेस्टमेंट असते, तो पैसा तो व्यवसायाला लावत असतात। ठीक आहे, पण कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे। कंपनीला सेल्फ कॅपिटल जनरेट करता येत नाही, स्वतःचं कॅपिटल जनरेट करता येत नाही। मग कंपनी शेअर कॅपिटलच्या माध्यमातून भाग भांडवल गोळा करत असते। ठीक आहे, मग कंपनी काय करते, कंपनीला जर समजा भाग विकायचे असतील तर प्रॉस्पेक्टस इश्यू करते, माहिती पत्रक इश्यू करते आणि त्याच्या माध्यमाने जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते। ज्या लोकांना भाग खरेदी करायचे आहेत तर ते काय करतात, कंपनीला ॲप्लिकेशन पाठवतात आणि कंपनीचे भाग खरेदी करत असतात। मग ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केलेत त्यांना म्हणतात भागधारक। ठीक आहे, मग ज्या लोकांनी इक्विटी शेअर्स घेतलेत त्यांना म्हणतात इक्विटी शेअर होल्डर आणि ज्यांनी घेतलेत प्रिफरन्स शेअर्स त्यांना म्हणतात प्रिफरन्स शेअर होल्डर। ठीक आहे, प्रिफरन्स म्हणजे काय, प्रिफरन्स म्हणजे अग्रहक्क। ठीक आहे, प्रिफरन्स म्हणजे अग्रहक्क। मग कशाच्या बाबतीत अग्रहक्क दिला जातो, ज्या वेळेस कंपनी डिव्हिडंड पेड करते। ठीक आहे, डिव्हिडंड पेड करते आणि कॅपिटलची रिपेमेंट करते, तर त्यावेळेस कंपनी ज्या भागधारकांना अग्रहक्क देते तर त्यांना प्रिफरन्स शेअर होल्डर्स म्हणतात। आता या ठिकाणी डिव्हिडंड म्हणजे काय आधी बघावं लागेल आपल्याला। तर हे जे शेअर कॅपिटल आहे हे कंपनीच्या मालकीचं नाही, हे कोणाच्या मालकीचं आहे, भागधारकाच्या मालकीचं आहे। भागधारकांनी स्वतः बचत केलेले पैसे असतील किंवा त्यांच्या मालकीचे पैसे त्यांनी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले। ठीक आहे, म्हणजे तो फंड शेअर होल्डरच्या मालकीचा आहे, तो त्यांनी कोणाला दिला, बिझनेसला किंवा कंपनीला दिला। ठीक आहे, त्यांनी कंपनीला पैसा प्रोव्हाइड केला, फंड प्रोव्हाइड केला, त्यामुळे त्यांना मोबदला मिळणं गरजेचं आहे। भागधारक हे कंपनीचे मालक असतात, कारण भाग म्हणजे काय, कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग। ठीक आहे, आणि हे ज्या लोकांचे आहेत, हे भाग ज्यांनी घेतले त्यांना म्हणतात भागधारक। भागधारक हे कंपनीचे सभासद असतात किंवा मालक असतात। ठीक आहे, आणि मालकांना कंपनीच्या नफ्यातून वाटा दिला जातो। मग कंपनीचा नफा म्हणजे काय, नेट प्रॉफिट। पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर मध्ये कंपनीला जेवढा प्रॉफिट झाला त्यातून कंपनी काय करते, सगळे एक्सपेन्सेस लेस करते, त्यानंतर सगळे टॅक्सेस पेड केले जातात। गव्हर्नमेंटला काही टॅक्स ड्यू असेल तर तो पेड केला जातो आणि त्याच्यानंतर जो नफा उरलेला आहे सर्व खर्च वजा करून, ठीक आहे, किंवा सगळे प्रोव्हिजन करून, टॅक्सेस पेड करून जेवढा प्रॉफिट उरला
त्याच्यानंतर तो प्रॉफिट दिला जातो मालकांना. मालकांना म्हणजे कोणाला दिला जातो? भागधारकांना. ठीक आहे. मग कंपनीचे भागधारक कोण आहेत? कंपनीचे भागधारक दोन असतात, इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करणार आहे किंवा कंपनी डिव्हिडंड देणार आहे त्यावेळेस यांना अग्रहक्क दिला जातो, म्हणजे यांना आधी डिव्हिडंड दिला जाईल. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डरला कंपनी आधी डिव्हिडंड देते. ठीक आहे. मग यालाच काय म्हणतात? प्रेफरन्शियल राईट अबाउट पेमेंट ऑफ डिव्हिडंड. ठीक आहे. मग पहिला राईट त्यांना कोणता आहे? पेमेंट ऑफ डिव्हिडंड. ठीक आहे. पहिला अधिकार त्यांना कोणता आहे? की त्यांना ज्या वेळेस कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते त्यावेळेस आधी डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर होल्डरला दिला जातो, प्रेफरन्स शेअर्सला डिक्लेअर केला जातो आणि त्याच्यानंतर उरले पैसे किंवा त्याच्यानंतर जर प्रॉफिट उरला तर तो इक्विटी शेअर होल्डरला दिला जातो. म्हणजे अग्रहक्क कोणाला दिला? अग्रहक्क म्हणजे प्रेफरन्स, प्राधान्य, प्रायोरिटी किंवा आधी यांना दिलं जाईल, उरलं तर मग यांना दिलं जाईल. ठीक आहे. घरी एखादा खाऊ आणला समजा, ठीक, जर समजा तुमच्या घरी बाबांनी पेढे आणले, आईच्या हातात बॉक्स दिला, आई काय करते? त्याचं डिव्हिजन करते किंवा वाटते. तर वाटताना सगळ्यात आधी घरात जे लहान मुलं आहेत त्यांना दिलं जाईल किंवा जे सगळ्यात लाडकं आहे त्याला दिलं जाईल. म्हणजे त्याला कामाच्या बाबतीत जबाबदारी दिली जाणार नाही, पण त्याला खाऊ आधी दिला जातो. ठीक आहे. मग प्रेफरन्स शेअर होल्डर सुद्धा तोच रोल प्ले करतात. सगळ्यात आधी डिव्हिडंड त्यांना दिला जातो, मग जर उरला तर इक्विटी शेअर होल्डरला दिला जाईल. म्हणजेच आधी डिव्हिडंड देताना प्रेफरन्स शेअर होल्डरला दिला जाईल आणि नंतर मग इक्विटी शेअर होल्डरला. ठीक आहे. म्हणजे पहिला प्रेफरन्शियल राईट काय? पेमेंट ऑफ डिव्हिडंड. आता दुसरा प्रेफरन्शियल राईट रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. रिपेमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे जे भागभांडवल भागधारकांनी कंपनीने मध्ये गुंतवलेले, मग ते मालकीचं कोणाच्या? भागधारकाच्या मालकीचं आहे. कंपनीसाठी तो पैसा लायबिलिटी आहे. मग कॅपिटल ही कंपनीची लायबिलिटी असते. ठीक आहे. कॅपिटल ही कंपनीची लायबिलिटी असते, मग ती लायबिलिटी परत करावी लागते. जर समजा कंपनीने या भागाचे पैसे परत केले तर याला म्हणतात रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. रिपेमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे भाग भांडवलाची परतफेड. कंपनीला असं वाटलं की आता हे शेअर कॅपिटल आपल्याला एवढं नको, आता हे कमी करायचं, मग त्यातल्या काही भागाचं कंपनी काय करते? परतफेड करते. याला रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. नॉर्मली कंपनी रिपेमेंट कॅपिटलची रिपेमेंट कधी करते? ज्यावेळेस कंपनीचं लिक्विडेशन होतं. ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन. लिक्विडेशन म्हणजे कंपनीचं विसर्जन. ठीक आहे. कंपनी बंद करणे, क्लोज करणे, वाइंड अप करणे, याला लिक्विडेशन म्हणतात. मग ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन कंपनी ज्यावेळेस कॅपिटलची परतफेड करते, म्हणजेच भागधारकांना त्यांनी कंपनीमध्ये गुंतवलेले पैसे परत देते. मग रिपेमेंट ऑफ कॅपिटलची वेळ येते त्यावेळेस कंपनी इक्विटी शेअर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर या दोघांपैकी आधी प्रेफरन्स शेअर होल्डरला राईट देणार. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डरला प्रेफरन्स देणार किंवा त्यांना प्राधान्य देणार. त्यांच्या कॅपिटलची आधी परतफेड केली जाईल. पैसा उरला तर तो इक्विटी शेअर होल्डरला दिला जाईल. ओके. म्हणजेच हा झाला दुसरा राईट प्रेफरन्स शेअर होल्डरचा, रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन रिपेमेंट ऑफ कॅपिटल करताना कंपनी प्रायोरिटी कोणाला देते? प्रेफरन्स शेअर होल्डरला देते. ठीक आहे. त्यांच्या भाग भांडवलाची आधी परतफेड केली जाईल. फंड उरला तर तो इक्विटी शेअर होल्डरला परत दिला जाईल. ठीक आहे. हे झाले प्रेफरन्स शेअर होल्डरचे दोन अधिकार. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डरचे दोन महत्त्वाचे अधिकार आहेत, पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. मग हे दोन अधिकार ज्यांना असतात किंवा ज्या भागधारकांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल यांच्या बाबतीत प्रेफरन्शियल राईट दिला जातो किंवा अग्रहक्क दिला जातो किंवा यांना प्राधान्य दिलं जातं, तर अशा भागांना म्हणतात, अशा भागांना काय म्हणतात? प्रेफरन्स. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्या भागांना असा कोणताही अधिकार नाहीये यांना म्हणतात इक्विटी. ठीक आहे. याच्यासाठी आपण आधी हा प्रकार बघितला आणि नंतर हा प्रकार बघू. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर्स हॅव प्रेफरन्शियल राईट अबाउट रिपेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कोणते प्रेफरन्शियल राईट्स आहेत? पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. तर हे दोन त्यांचे महत्त्वाचे अधिकार असतात. ठीक आहे. MCQ विचारताना तुम्हाला या पॉईंटवर विचारला जातो की प्रेफरन्स शेअर होल्डरला कोणते राईट्स असतात. ठीक आहे. तर हे दोन त्यांचे महत्त्वाचे राईट्स. ठीक आहे. आणि इक्विटी शेअर होल्डर म्हणजे ज्या भागधारकांना असे कोणतेही अधिकार नसतात किंवा अग्रहक्क किंवा त्यांना प्राधान्य दिलं जात नाही,
तर या भागधारकांना सामान्य भाग म्हणतात. इक्विटी शेअर होल्डर्स डू नॉट हॅव एनी प्रिफरन्शियल राईट अबाउट रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑर पेमेंट ऑफ डिव्हिडंड. ठीक आहे, म्हणजे ज्या भागधारकांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल याच्या बाबतीत कोणताही प्रेफरन्शियल राईट नसतो किंवा कोणतंही प्राधान्य दिलं जात नाही, तर या भागांना सामान्य भाग म्हणतात. ठीक आहे, आणि सामान्य भागधारक यांना कंपनीचे मालक म्हणून ट्रीट केलं जातं, यांना कंपनीचे सभासद म्हणतात. ठीक आहे, प्रिफरन्शियल होल्डरला कंपनीचे मालक म्हटलं जात नाही. कंपनीचे मालक म्हणून ज्या वेळेस आपण एक शेअर होल्डरकडे बघतो तर ते कोण असतात, इक्विटी शेअर होल्डर्स असतात, कारण त्यांना दे हॅव वोटिंग राईट. ठीक आहे, कारण त्यांना वोटिंग राईट असतो किंवा मतदानाचा अधिकार असतो. म्हणजेच कोणत्या मतदानाचा अधिकार, राज्यसभेत लोकसभेत नाही, कंपनीच्या सभांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार असतो. कंपनीचं कामकाज चालण्यासाठी ज्या मीटिंग्स होत असतात तर त्या सर्व सभांना वोटिंग करणे, कंपनीमध्ये ठराव पास करणे, विशेष ठराव, सामान्य ठराव पास करणे, तर याच्यासाठी या भागधारकांना वोटिंग राईट दिला जातो, याला म्हणतात सामान्य भाग. मग आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, दोन्हीपैकी वोटिंग राईट कोणाला असतो? प्रिफरन्शियल राईट प्रिफरन्स शेअर होल्डरला असतो. कोणत्या बाबतीत? पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. आणि वोटिंग राईट हा इक्विटी शेअर होल्डर्सला असतो. इक्विटी शेअर होल्डरचं महत्त्वाचं फीचर काय? दे हॅव वोटिंग राईट, त्यांना कंपनीच्या सभामध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. दुसरं आहे, इक्विटी शेअर होल्डर्स आर मेंबर्स ऑफ द कंपनी. त्यांना वोटिंग राईट का असतो? कारण ते मेंबर ऑफ कंपनी असतात किंवा त्यांना कंपनीचे सभासद म्हटलं जातं. ठीक आहे, इक्विटी शेअर होल्डर्स हे कंपनीचे कोण असतात? सभासद असतात, म्हणजेच ते कंपनीचे मालक असतात. आणि दुसरा प्रकार आहे प्रिफरन्स शेअर होल्डर्स. पहिला प्रकार इक्विटी शेअर्स, दुसरा प्रकार आहे प्रिफरन्स शेअर्स. ठीक आहे, प्रिफरन्स शेअर्स म्हणजे ज्या भागधारकांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल याच्याबाबत आग्रह दिला जातो किंवा प्रिफरन्शियल राईट दिला जातो, याला म्हणतात प्रिफरन्स शेअर होल्डर. ठीक आहे, या भागांवर विशिष्ट दराने लाभांश दिला जातो. ठीक आहे, ज्या वेळेस भागांची विक्री होते त्यावेळेसच ह्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स केलेला असतो. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल बॅलन्स शीटला तुम्हाला दिलेलं 10% प्रिफरन्स शेअर्स किंवा 8% प्रिफरन्स शेअर्स. मग हे जे 10% आहे, 8% आहे, हे काय? त्यांचा डिव्हिडंड रेट आहे. तर या डिव्हिडंड रेटने त्यांना डिव्हिडंड दिला जातो. हा रेट कधी फिक्स केलेला? हा डिव्हिडंड त्या शेअर्सच्या विक्रीच्या वेळेस किंवा इश्यू करतानाच तो डिव्हिडंड फिक्स केलेला असतो. ठीक आहे, किंवा तो रेट फिक्स केलेला असतो. आणि जोपर्यंत ते शेअर्स कंपनीकडे भागधारकाकडे आहेत, फिक्स रेटने त्यांना डिव्हिडंड दिला जातो. पेमेंट ऑफ डिव्हिडंड किंवा रिपेमेंट ऑफ कॅपिटल या बाबतीत आग्रह प्रिफरन्शियल राईट्स तर असतातच, त्याच्यासोबतच त्यांना फिक्स रेटने त्यांना डिव्हिडंड दिला जातो. त्यामुळे तुम्हाला रेशो ॲनालिसिसचा टॉपिक आठवत असेल, त्याच्यामध्ये कॅपिटल गिअरिंग रेशो असेल, अभ्यास केला असेल, तो देखील या एक्झामचा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, मग आता कॅपिटल गिअरिंग रेशो कॅल्क्युलेट करताना आपण फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्स बघितले होते बघा. ठीक आहे, फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड म्हणजे ज्याच्यावर ठराविक दराने, निश्चित दराने आपल्याला चार्जेस पेड करावे लागतील, त्याला फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड म्हणतात. मग तो डिव्हिडंड असू द्या किंवा इंटरेस्ट असू द्या. ठीक आहे, ज्याला आपल्याला फिक्स रेटने द्यावे लागतं, ज्याच्यासमोर आपण पर्सेंटेज लिहिलेली आहे, म्हणजेच ते डिव्हिडंडची पर्सेंटेज आहे किंवा ती इंटरेस्टची पर्सेंटेज आहे. ठीक आहे, मग आता शेअर्सच्या बाबतीत ही डिव्हिडंडची पर्सेंटेज आहे, म्हणजेच प्रिफरन्स शेअर्सला आपल्याला 10% किंवा 8% डिव्हिडंड द्यावा लागेल. ठीक आहे, मग हे कशामध्ये येतात? फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंडमध्ये येतात. किंवा प्रिफरन्स शेअर्स कशामध्ये येतात? फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्समध्ये येतात. आणि त्याच्यानंतर याचं दुसरं फीचर असं आहे, नो वोटिंग राईट. ठीक आहे, प्रिफरन्स शेअर होल्डरला वोटिंग राईट नसतो, कारण हे कंपनीचे मालक म्हणून ट्रीट केले जात नाही. यांना कंपनीच्या सभामध्ये वोटिंग राईट नसतो. यांना प्रिफरन्शियल राईट दिला जातो पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटलमध्ये. ठीक आहे, आणि यांना वोटिंग राईट नसतो. ठीक आहे, त्यामुळे MCQचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वोटिंग राईट कोणाला असतो? इक्विटी शेअर्सला असतो, प्रिफरन्स शेअर्सला वोटिंग राईट नसतो. ओके, तर आता याचे टाईप्ससुद्धा महत्त्वाचे आहेत. आता आपण याच्याकडे वळू, टाईप्स. ठीक आहे, आय होप तुमचे इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स दोन्ही पॉईंट्स क्लिअर झाले असतील आता. ठीक आहे, आता आपण याचे प्रकार बघू. इक्विटी शेअर्सचे कोणतेही प्रकार नसतात. ठीक आहे, प्रकार आपल्याला प्रिफरन्स शेअर्सचेच आहे. जे प्रिफरन्स शेअर्सचे प्रकार आहेत तेच प्रकार डिबेंचरचे सुद्धा आहे. ठीक आहे,
त्याच टाईपमध्ये डिबेंचरचे सुद्धा आहेत, त्यामुळे डिबेंचरचे वेगळे प्रकार तुम्हाला अभ्यासायची गरज नाही. एकदा ह्या प्रकारांचा तुम्हाला मिनिंग लक्षात आला ना, ठीक आहे. याच्यामधले 1-2 वगळले तर सगळे डिबेंचर्सचे सुद्धा असेच प्रकार आहेत. फर्स्ट टाईप आहे कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स, ठीक आहे. मग आता 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. 8 महत्त्वाचे प्रिफरन्स शेअर्सचे प्रकार आहेत. पण हे 2 आपण एकात अभ्यासू, म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं जाईल म्हणून मी ही अशी नंबरिंग केली, ठीक आहे. 1 मध्ये आपण फर्स्ट सेकंड 2 पार्ट बघितले, ठीक आहे. मग आता पहिला काय आहे, कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स. कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय, ठीक आहे. प्रिफरन्स शेअर होल्डर्सला दरवर्षी फिक्स रेटने डिव्हिडंड दिला जातो, ठीक आहे. तर हे फीचर आपण इथे बघितलं की प्रिफरन्स शेअर होल्डरला फिक्स डिव्हिडंड दिला जातो किंवा फिक्स रेटने डिव्हिडंड दिला जातो. पण हा फिक्स डिव्हिडंड कधी दिला जातो, कंपनीला प्रॉफिट झाला तर. इन केस कंपनी प्रॉफिटमध्ये तर दिला जातो, ठीक आहे. जर कंपनी लॉसमध्ये चालू असेल तर त्यावर्षी डिव्हिडंड दिला जात नाही, ठीक आहे. ते डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीच्या नफ्यातील जो वाटा भागधारकांना दिला जातो याला डिव्हिडंड म्हणतात, ठीक आहे. जर कंपनीला नफाच झाला नसेल तर कंपनी डिव्हिडंड कुठून देणार, ठीक आहे. मग त्यावर्षी डिव्हिडंड दिला जात नाही. गृहीत धरला की कंपनीला लॉस झालेला आहे, यावर्षी कंपनीला लॉस झाला आणि कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला नाही, ठीक आहे. मग कंपनीने डिव्हिडंड यावर्षी डिक्लेअर केला नाही. पण जर हे शेअर्स कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असतील तर यावर्षीचा डिव्हिडंड समजा आपण गृहीत धरला याची अमाऊंट 2 लाख इक्विटी शेअर्स आहेत कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स, आणि या शेअर होल्डरचा फिक्स रेटने 20,000 रुपये डिव्हिडंड होतोय, ठीक आहे. 2 लाखावर 20,000 चार्ज होत आहेत. समजा हे 2 लाख प्रिफरन्स शेअर्स आहेत आणि मग या ठिकाणी डिव्हिडंड वर्षभराचा किती चार्ज व्हायला पाहिजे, 20,000 चार्ज व्हायला पाहिजे. पण यावर्षी कंपनीला प्रॉफिट झालेला नाही आहे, त्यामुळे हा डिव्हिडंड डिक्लेअर झाला नाही, ठीक आहे. इन केस कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला नाही, जर हे कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असतील तर हा डिव्हिडंड जमा होईल. जमा होईल म्हणजे संचय होईल, आणि संचय म्हणजेच ठीक आहे कम्युलेट. आणि कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे संचयी अग्रहक्क भाग. कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय, संचयी अग्रहक्क भाग. ज्या वर्षी कंपनीला नफा झालेला नाहीये किंवा कंपनी लॉसमध्ये, त्या वर्षी कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला नाही. मग ज्या वर्षी कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला नाही त्या वर्षीचा डिव्हिडंड जमा होतो, ठीक आहे. मग तो डिव्हिडंड कंपनीकडे लायबिलिटी साईडला जमा होईल, ठीक आहे. आणि तो कधी दिला जाईल, पुढच्या वर्षी. किंवा इन केस कंपनीला पुढच्या वर्षी प्रॉफिट झाला तर हा डिव्हिडंड आणि पुढच्या वर्षीचा डिव्हिडंड दोन्ही डिव्हिडंड दिले जाते. मग कंपनीला जर या टाईपचे शेअर्स असतील तर कंपनीला मागच्या वर्षीचा एरियर्स डिव्हिडंड आणि करंट इयरचा चालू वर्षाचा डिव्हिडंड हे दोनही डिव्हिडंड त्या वर्षी भागधारकांना द्यावे लागतील. मग याला काय म्हणतात, कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. जो डिव्हिडंड कंपनीने दिला नाही याला म्हणतात एरियर्स डिव्हिडंड. एरियर्स डिव्हिडंड म्हणजे न दिलेला डिव्हिडंड जो संचय झाला कोणाचा, कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्सचा, ठीक आहे. ज्या वर्षी कंपनीने डिव्हिडंड दिलेला नाही मग त्या भागांचा ह्या भागांचा हा डिव्हिडंड बुडणार नाही, ठीक आहे. हे नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असतील तर यांना डिव्हिडंड मिळणार नाही. पुढच्या वर्षी नियमाप्रमाणे जो डिव्हिडंड आहे तो मिळेल त्यांना. पण जो बुडाला, ज्या वर्षी कंपनी लॉसमध्ये होती त्या वर्षाचा डिव्हिडंड बुडाला, ठीक आहे. पण जर हे कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असतील तर यांचा डिव्हिडंड बुडणार नाही, तो नेक्स्ट इयरला दिला जाईल. जर समजा या भागधारकांचा हा डिव्हिडंड 2 वर्षापेक्षा जास्त जर एरियर्स झाला, ठीक आहे. म्हणजे जर समजा कंटिन्यू 2 वर्ष कंपनी लॉसमध्ये चालली आणि त्याच्यामुळे 2 वर्षाचा डिव्हिडंड एरियर्स झाला तर या भागधारकांना वोटिंग राईट मिळतं. काय मिळतं यांना, वोटिंग राईट मिळतं. मग समहक्क भागाप्रमाणे ह्या भागधारकांना सुद्धा कंपनीच्या सभामध्ये वोटिंग करता येते किंवा यांना वोटिंग राईट मिळत असतो. किती वर्षापेक्षा जास्त डिव्हिडंड झाला तर 2 वर्षापेक्षा जास्त डिव्हिडंड एरियर्स असेल तर त्यांना वोटिंग राईट मिळत असतो, ठीक आहे. मग हे झाले कोणत्या भाग, कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे ज्या वर्षी कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला नाही तर त्या डिव्हिडंडचा त्यांचा संचय होतो किंवा तो कम्युलेट होतो आणि तो डिव्हिडंड कंपनीला नेक्स्ट इयरला पेड करावा लागतो, ठीक आहे. मग या भागांना म्हणतात कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. यालाच मराठीमध्ये म्हणतात संचयी अग्रहक्क भाग. हा झाला पहिला प्रकार. दुसरा काय, नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर, ठीक आहे.
म्हणजे ज्या भागधारकांना डिव्हिडंड कम्युलेट होण्याच्या बाबतीत किंवा डिव्हिडंड संचय होण्याच्या बाबतीत असा कोणताही अधिकार नाहीये तर याला नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे पार्टिसिपेटिंग नॉन पार्टिसिपेटिंग. पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय? आता घरामध्ये जर समजा तुमच्या बाबांनी पेढे आणले तर आधी घरामध्ये कोणताही खाऊ आणला की नॉर्मली सगळ्या घरांमध्ये कोणत्याही खाऊ आणला तर प्रिफरन्शियल राईट कोणाला असतो? घरातल्या लहान मुलांना ते मिळण्यासाठी प्रिफरन्शियल राईट असतो. ठीक आहे. मग आधी आई काय करणार? ते पेढे मुलांच्या हातावर देणार आणि त्याच्यानंतर इतर मंडळींना वाटणार. ठीक आहे. मग आता जर समजा त्या लहान मुलांना वाटलं अरे अजून खूप उरलेत बरं का, ठीक आहे, मग ते काय करतात? ते स्वतःचंही खाऊन घेतात आणि परत येतात. ठीक आहे, दुसऱ्या राऊंडला. ठीक आहे, ज्या राऊंडमध्ये इतर मंडळींना ते डिस्ट्रीब्यूट केले जातात तर मग ते नंतर त्यांच्यामध्ये सुद्धा ते वाटा मिळवतात. ठीक आहे, म्हणजे ते त्यांचा हिस्सा तर त्यांनी घेतला, खाल्ला. ठीक आहे. आता परत ते सहभागी कशामध्ये होण्यासाठी आले? जेव्हा दुसऱ्यांना ते वाटतायत त्यावेळेस पुन्हा एकदा ते सहभागी होत आहेत त्या वाटणीमध्ये. ठीक आहे. मग हेच प्रकार, हाच रोल प्ले कोण करतात? हे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. मग हे पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स काय करतात? यांना फिक्स रेटनी डिव्हिडंड दिला जातो. ठीक आहे. फिक्स रेटनी डिव्हिडंड त्यांच्या वाट्याचा कंपनीने डिक्लेअर केला. ठीक आहे. मग तो डिव्हिडंड दिल्यानंतर मग कोणाला दिला जातो? मग इक्विटी शेअर होल्डरला दिला जातो. मग आता जर समजा हे शेअर पार्टिसिपेटिंग असतील तर इक्विटी शेअर होल्डरला जो डिव्हिडंड मिळतोय पुन्हा एकदा ते इक्विटी शेअर होल्डर सोबत डिव्हिडंड मिळवू शकतात. म्हणजेच पहिली वाटणी त्यांनी मिळवली, पहिला वाटा त्यांनी मिळवला, त्यांच्या हक्काचा प्रिफरन्शियल राईट त्यांचा जो आहे की डिव्हिडंड मिळण्याबाबत प्रिफरन्शियल राईट आहे तर त्यांनी तो डिव्हिडंड मिळवला आणि त्याच्यानंतर अजून जो नफा उरलेला आहे त्या नफ्यात इक्विटी शेअर होल्डर सोबत ते पुन्हा एकदा सहभागी झाले. ठीक आहे. मग याला म्हणतात पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. मग या शेअर्सला कोणता अधिकार आहे? यांचा मेन अधिकार किंवा यांना कोणता राईट मिळालेला? यांना डिव्हिडंड एकदा मिळवल्यानंतर पुन्हा इक्विटी शेअर होल्डर सोबत डिव्हिडंड मिळवता येतो किंवा डिव्हिडंड घेण्यासाठी पुन्हा एकदा पार्टिसिपेट करता येईल. ठीक आहे. मग याला म्हणतात पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. म्हणजेच एकदा डिव्हिडंड मिळून सुद्धा हे शेअर्स पुन्हा एकदा इक्विटी शेअर होल्डर सोबत डिव्हिडंड मिळवू शकतात. याला म्हणतात पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ज्या प्रेफरन्स शेअर्सला असा कोणताही अधिकार नाहीये. ठीक आहे. त्यांना एकदा डिव्हिडंड मिळाला, ठीक आहे, त्यांचा वाटा झाला, मिळाला त्यांनी बाजूला व्हायचं, त्यांना आता पुन्हा डिव्हिडंड मिळणार नाही. मग हे झाले नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. कधी कधी आता लहान मुलांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. ठीक आहे. एकदा त्यांना त्यांचा वाटा दिला, मग आता ठणकावून सांगितलं तुम्हाला तुमचं दिलं ना, आता यायचं नाही ह्यांच्यामध्ये. ठीक आहे. आता मोठ्यांमध्ये तुम्ही यायचं नाही. ठीक आहे. किंवा दुसऱ्यांना आता जे राहिलेत त्यांना मिळणार आहे, तुम्ही याच्यामध्ये वाटा मिळवायला यायचं नाही. ठीक आहे. मग हे प्रेफरन्स शेअर्स काय झाले? हे नॉन पार्टिसिपेटिंग. असं ज्यावेळेस प्रेफरन्स शेअर होल्डरच्या बाबतीत होतं मग याला म्हणतात नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे ज्या शेअर होल्डरला असा कोणताही अधिकार नाही किंवा एकदा डिव्हिडंड मिळाल्यानंतर ते डिव्हिडंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही, याला म्हणतात नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. थर्ड प्रकार आहे रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आणि नॉन रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. ज्यावेळेस कंपनीने भाग इश्यू केले म्हणजे भागांची विक्री केली, ठीक आहे, मग काय करते कंपनी? भागधारकांना भाग देते आणि त्यांच्याकडून पैसे घेते. ठीक आहे. मग हे भांडवल हे भागधारकांच्या मालकीचं असतं. कंपनी त्या फंड्सचं युटिलायझेशन करून आपलं काम चालवते किंवा वर्किंग करत असते. मग ज्या वेळेस कंपनीला असं वाटलं की आता आपण भागधारकांचे पैसे त्यांना परत दिले पाहिजे, मग कंपनी काय करते? भागधारकांना त्यांचे पैसे परत करते आणि इश्यू केलेले शेअर्स कॅन्सल करते किंवा परत घेते. मग या प्रोसेसला म्हणतात रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. म्हणजेच भागांची परतफेड. ठीक आहे. ज्या वेळेस कंपनीने शेअर्स इश्यू करून जे पैसे मिळवलेले किंवा भागधारकांकडून घेतलेले, ज्या वेळेस कंपनी भागधारकांचे ते पैसे त्यांना परत करते याला म्हणतात भागांची परतफेड करणे. ठीक आहे. यालाच म्हणतात रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स म्हणजे भागांची परतफेड करणे. ठीक आहे. कॉर्पोरेट अकाउंटिंग पैकी एक महत्त्वाचा टॉपिक आहे रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. हा झाल्यानंतर आपण त्याच्यावर सुद्धा थोडेसे व्हिडिओ बनवू. ठीक आहे. मग रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स म्हणजे भागाची परतफेड करणे. मग हे रिडम्पशन कंपनीच्या इच्छेप्रमाणे कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कधीही करू शकते किंवा कंपनीला जेव्हा फंड अवेलेबल असेल
तेव्हा कंपनी त्याचं रिडम्पशन करू शकते. ठीक आहे, मग हे कंपनीवर डिपेंड आहे की रिडम्पशन कधी करायचं. ठीक आहे, प्रेफरन्स शेअर्सपैकी काही प्रकार असे असतात ज्यांचा रिडम्पशनचा पिरियड हा त्यांच्या इश्यूच्या वेळेसच ठरवला जातो. ठीक आहे, म्हणजे भाग विक्री करतानाच त्यांचं रिडम्पशन कधी करायचं आहे हे डिसाईड केलेलं आहे आणि त्या भागामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, किंवा त्या भाग प्रमाणपत्रामध्ये ते मेन्शन केलेलं आहे की या भागांचं रिडम्पशन 2 वर्षांनी होणार, 3 वर्षांनी होणार, 4 वर्षांनी होणार. ठीक आहे, तर तो कालावधी संपल्यानंतर कंपनी त्या भागांची परतफेड करते किंवा रिडम्पशन करते. ठीक आहे, मग याला म्हणतात रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जे प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतानाच त्यांचा परतफेडीचा कालावधी ठरलेला आहे. ठीक आहे, त्यांचं रिडम्पशन 2 वर्षांनी होणार, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, कधी रिडम्पशन होणार हा पिरियड ठरलेला आहे. तर याला म्हणतात रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे ज्या प्रेफरन्स शेअर्सचं रिडम्पशन कधी होणार आहे हे डिसाईड कंपनीने आधीच केलेलं आहे इश्यू करताना. ठीक आहे, ते भाग इश्यू करतानाच रिडम्पशन कधी होणार हे कंपनीने डिसाईड केलेलं आहे आणि याची कल्पना सुद्धा भागधारकांना दिलेली. ठीक आहे, तर अशा भागांना काय म्हणतात रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. आणि नॉन रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ज्या प्रेफरन्स शेअर्सच्या बाबतीत परतफेडीचा असा कोणताही कालावधी निश्चित केलेला नाहीये तर याला म्हणतात नॉन रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजेच जेव्हा भागांची परतफेड कधी होणार हे निश्चित केलेले याला म्हणतात रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. आणि ज्यावेळेस असा कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही आहे, कंपनीला वाटलं तर कंपनी त्यांचं रिडम्पशन करेल किंवा कंपनीच्या विसर्जनाच्या वेळीसच ह्यांची परतफेड केली जाईल. मग हे कोणते झाले, हे भाग झाले नॉन रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. त्यानंतर लास्ट प्रकार आहे कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स आणि नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे असे भाग जे कन्वर्ट होतात. कन्वर्ट कशामध्ये होतात, ह्या भागांच्या बाबतीत विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, इथं काय सांगितले विशिष्ट कालावधीनंतर त्यांचं रिडम्पशन होईल. ठीक आहे, मग या भागांच्या बाबतीत विशिष्ट कालावधीनंतर या भागांचं रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये होईल. हा कालावधी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. ठीक आहे, कंपनीने जसा कालावधी डिसाईड केलेला आहे तर तो कालावधी संपल्यानंतर या भागाचं रूपांतर होणार इक्विटी शेअर्समध्ये. ठीक आहे, म्हणजे हे भाग कशामध्ये कन्वर्ट होणार, हे भाग कन्वर्ट होणार इक्विटी शेअर्समध्ये. ठीक आहे, हे भाग कन्वर्ट कशामध्ये होणार इक्विटी शेअर्समध्ये. मग याला म्हणतात कन्व्हर्टेबल. ठीक आहे, कन्वर्ट म्हणजे काय रूपांतर. ठीक आहे, म्हणजेच ज्या वेळेस कंपनी शेअर इश्यू करतानाच डिसाईड करते की 4 वर्षांनी 5 वर्षांनी हे भाग कन्वर्ट होणार इक्विटी शेअर्समध्ये, मग अशा भागांना काय म्हणतात कन्व्हर्टेबल्स. ठीक आहे, आणि ज्या भागांचा रूपांतराच्या बाबतीत अशी कोणतीही कंडिशन डिसाईड केलेली नाही आहे किंवा अशी कोणतीही अट डिसाईड केलेली नाही आहे, इश्यू करताना असं काहीच डिसाईड केलेलं नाही की ते भाग कन्वर्ट होणार, तर याला म्हणतात नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर. ठीक आहे, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर या भागांचं रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये होतं, तर यांना काय म्हणतात कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. आणि ज्या भागाच्या बाबतीत रूपांतराचा असा कोणताही नियम नाही किंवा कोणतीही कंडिशन ठरलेली नाही आहे तर अशा भागांना काय म्हणतात कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर. तर हे झाले प्रेफरन्स शेअर्सचे प्रकार. 8 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. फर्स्ट आहे कम्युलेटिव्ह नॉन कम्युलेटिव्ह. इथे डिव्हिडंड कम्युलेट होतो किंवा डिव्हिडंडचा संचय होतो. ठीक आहे, हे कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. दुसरा आहे नॉन कम्युलेटिव्ह, जिथे डिव्हिडंडचा संचय होत नाही. ज्या वर्षी डिव्हिडंड डिक्लेअर झाला नाही त्या वर्षीचा डिव्हिडंड बुडतो. ठीक आहे, तर हे झाले नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. त्याच्यानंतर पार्टिसिपेटिंग नॉन पार्टिसिपेटिंग. ठीक आहे, पार्टिसिपेटिंग म्हणजे एकदा डिव्हिडंड मिळाल्यानंतर जे प्रेफरन्स शेअर्स पुन्हा डिव्हिडंड मिळण्यासाठी पात्र असतात. ठीक आहे, पुन्हा इक्विटी शेअर होल्डर सोबत ते डिव्हिडंड मिळवू शकतात, तर यांना म्हणतात पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. आणि पार्टिसिपेशनचा असा कोणताही अधिकार ज्यांना नाही ते झाले नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे, त्यानंतर रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे जे शेअर्स इश्यू करताना, जे प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतानाच त्यांच्या रिडम्पशनचा कालावधी ठरलेला असतो. ठीक आहे, आणि तो पर्टिक्युलर कालावधी संपल्यानंतर कंपनी त्या भागांचं रिडम्पशन करते. ठीक आहे, त्या भागांची परतफेड करते. याला रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणतात. नॉन रेडीमेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे ज्याचा रिडम्पशनचा असा कोणताही कालावधी ठरलेला नाही आहे, कंपनीच्या इच्छेप्रमाणे कंपनी त्याचं रिडम्पशन करू शकते.
हे झाले नॉन रेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. त्यानंतर कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे विशिष्ट कालावधी संपल्यानंतर या भागांचं रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये होतं. तर याला काय म्हणतात, कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स. आणि नॉन कन्व्हर्टेबल म्हणजे ज्यांना असा कोणताही कन्व्हर्ट होण्याचा किंवा रूपांतराचा अधिकार दिलेला नाही आहे, तर याला नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणतात. तर हे झाले भागांचे प्रकार. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत, कन्फ्युजिंग असतात, त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला समजले नाही तर परत परत रिवाइंड करा, तुमचे हे सगळे पॉईंट क्लिअर होतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता हा डिफरन्स लक्षात आला का, इक्विटी शेअर प्रिफरन्स शेअर्स म्हणजे काय, दोन महत्त्वाचे टाईप्स ऑफ शेअर्समध्ये दोन महत्त्वाचे टाईप, इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स. प्रिफरन्स शेअर्स म्हणजे ज्या भागांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल याच्या बाबतीत अग्रहक्क दिलेला आहे, यांना फिक्स रेटनी डिव्हिडंड दिला जातो. आणि ज्यांना वोटिंग राईट नसतो तर अशा भागांना म्हणतात अग्रहक्क भाग. आणि ज्या भागधारकांना कोणतेही प्रेफरन्शियल राईट नसतात, म्हणजेच रिपेमेंट ऑफ कॅपिटल, पेमेंट ऑफ डिव्हिडंड या बाबतीत कोणतेही प्रेफरन्शियल राईट नसतात, यांना म्हणतात इक्विटी शेअर्स. समहक्क भाग, अग्रहक्क भाग. ठीक आहे, समहक्क भाग म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात, मग त्यांनाच कंपनीचे मेंबर्स ऑफ कंपनी म्हटलं जातं, कंपनीचे सभासद म्हटलं जातं त्यांना. आणि त्यांना कोणता राईट असतो, त्यांना महत्त्वाचा वोटिंग राईट असतो. ठीक आहे, इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात, त्यामुळे त्यांना कंपनीच्या सभांमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो, ठराव पास करण्याचा अधिकार असतो. ठीक आहे, तर हे झाले महत्त्वाचे टाईप्स, इक्विटी प्रिफरन्स शेअर आणि प्रिफरन्स शेअर हे जे 8 प्रकार आहेत. तर हे झाले टाईप्स ऑफ शेअर्स. कॉर्पोरेट अकाउंटिंग पैकी किंवा कंपनी लॉ या विषयातला एक महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही मिस करू नका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.